श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्र हो, आपल्या आयुष्यात कधीकधी असे काही काही दिवस येतात की सगळीकडूनच आपल्याला काही संकटांनी घेरलेलं असतं. एका संकटातून बाहेर पडतो नाही तो दुसरं संकट उभं असतं. मन खचून जातं. हे करू का ते करू, देवावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो. माझ्या मागच एवढी परमेश्वराने संकटे का लावली हे आपल्या मनात विचार यायला लागतात. कारण परिस्थितीच अशी असते की एका परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर दुसरी परिस्थिती पुढे उभे राहिलेली असते. संकटे मात्र काही पाठ सोडत नसतात. कधीकधी घरातल्यांचा पाठिंबा असतो, कधीकधी आपल्या विरोधात जातात. अशावेळी काय करावं, अशावेळी स्वामी सांगतात की काय करावं, याच्यावरच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ऐका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. संकटे ही आपल्या जीवनात येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. ती कुणा एकाच्याच आयुष्यात संकट येतात असं नाही. या मृत्यूलोकामध्ये ज्यांनी कुणी जन्म घेतला आहे त्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात. एखाद्याच्या आयुष्यात संकटे जास्त असतात, एखाद्याच्या आयुष्यात कमी असतात, परंतु येतात मात्र नक्की. पण काही वेळा संकटे इतकी येतात की आपल्याला वाटते सगळं आता संपलं, इथून पुढे आता मला काहीच करता येणार नाही. पण स्वामी म्हणतात की संकटे ही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतात. आपण काय करायला पाहिजे, आपल्या गुणांची क्षमता किती आहे हे तपासण्यासाठी संकटे आपल्यावरती येतात. अशावेळी काय करायचं तर स्वामी म्हणतात, सर्वप्रथम जे काही संकट आहे ते तुम्ही स्वीकारा. तुटून पडण्याऐवजी म्हणा, हो, हे संकट माझ्या जीवनात आले आहे. स्वीकारणे ही आपली पहिली पायरी आहे. कारण कोणतीही गोष्ट, कोणतंही संकट स्वीकारल्याशिवाय त्याच्यात बदल शक्य नाही. उदाहरणार्थ एखादी नोकरी गमावली तर ती गोष्ट स्वीकारल्याशिवाय आपण नवीन संधी पाहायला धडपडत नाही. डायरीमध्ये संकटांची नोंद करा. मी काय गमावले पण त्याच्यातून काय शिकलो हे लिहून काढा. संकटात आपले मन गोंधळलेले असते. स्वामी म्हणतात की अशावेळी काय करायचं तर मन शांत ठेवायचं, आपल्या श्वासांवर लक्ष द्या, नंतर योग्य विचार करा. उदाहरणार्थ एक श्वास खोल घ्या, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा. माझं जप करा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी म्हणतात की विश्वास ठेवा, प्रार्थना करा, संकटावर देवाची कृपा मिळेल. जेव्हा आपल्याला वाटतं सगळं संपलं तेव्हा प्रार्थनेत स्वतःला जोडणं फार महत्त्वाचं असतं आणि परमेश्वरावर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण अशावेळी आपली भक्तीच आपल्याला त्यातून तारत असते. जेव्हा संकट येतात तेव्हा मनामध्ये नकारात्मक विचारांचं घिरघिर चालू असते. अशावेळी ध्यानधारणा जप केल्यानंतर अशा परिस्थितीतून आपल्याला मार्ग मिळतो. उदाहरणार्थ संकटात फक्त स्वतःवर अवलंबून न राहता आध्यात्मिक शक्तीकडे पाहणे खूप गरजेचे आहे. रोज 5 ते 10 मिनिटे मनोभावे प्रार्थना करा. यामुळे काय होतं तर आपला आत्मविश्वास वाढतो, देवावरचा विश्वास वाढतो आणि कोणत्याही संकटामध्ये आपल्याला भक्कमपणे उभा राहायची प्रेरणा मिळते. संकटेही येतात, पण स्वामी म्हणतात की संकटात धैर्य स्वीकारा आणि विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही. संकट म्हणजेच जीवनाचा एक भाग आहे. त्यातूनच शिकून आपली शक्ती शोधा आणि लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्या पाठीशी आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. धैर्य ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वामींच्या मार्गावरती चालत राहा. म्हणूनच आयुष्यात कोणतेही संकट आले, अगदी आर्थिक असो, नातेसंबंधामध्ये असो, आणखी कोणतेही संकट असो, सुरुवातीला स्थैर्य व्हा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. यातून मी निश्चितपणे बाहेर पडेन असा विश्वास स्वतःला सांगा. अशाने तुमचं मन पॉझिटिव्ह होईल, त्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग भेटेल. व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी.